एक महत्त्वाची बातमी आहे। केबल व्यावसायिकांच्या संघटनेमध्ये स्ट्राईकच्या मुद्द्यावरून फूट पडलेली आहे। विदर्भातल्या केबल व्यावसायिकांनी बंदमधून माघार घेतलेली आहे, तर मुंबईतले केबल व्यावसायिक संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत केबल बंद ठेवण्यावर ठाम आहेत। चॅनल निवडीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येईल असं आश्वासन ट्रायनं दिलं। त्यानंतर केबल व्यावसायिकांनी 27 आणि 28 डिसेंबरला पुकारलेलं ब्लॅकआउट आंदोलन मागे घेतलेलं आहे। प्रवीण मुधोळकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। प्रवीण, हा नेमका काय प्रकार आहे, काय फूट पडली आहे या संघटनांमध्ये? सुवर्ण, नागपूर आणि विदर्भातले जे केबल ऑपरेटर आहेत त्या केबल ऑपरेटरचं समाधान झालं आहे। त्यांचं म्हणणं आहे की ज्या मागण्या आम्ही मागितल्या होत्या, ज्या मागण्या उभ्या केल्या होत्या, त्या मागण्या पूर्णपणे ट्रायनं पूर्ण केल्या। त्यामुळे आता आंदोलनाची काही फारशी गरज नाही आहे। पण दुसरीकडे इतर ज्या संघटना आहेत देशभरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या, त्या त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहे। त्यामुळे विदर्भात तरी आज ब्लॅकआउट असणार नाहीये आणि या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत केबल ऑपरेटरचे महाराष्ट्राचे सुभाष बांते यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे महाराष्ट्र केबल ऑपरेटर ही संघटना या संपूर्ण संपातून बाहेर पडली आहे। त्यामुळे आता विदर्भात तरी आज ब्लॅकआउट असणार नाही आणि लोक टीव्हीचा आनंद पूर्णपणे घेऊ शकतील। नक्की, धन्यवाद प्रवीण माहिती दिल्याबद्दल। विदर्भात ब्लॅकआउट असणार नाहीये आणि महाराष्ट्र केबल ऑपरेटर्सनी मात्र या संपामधून, या बंदमधून माघार घेतलेली आहे। कांदा प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता आमदार बच्चू कडू यांनी काल चांदवडच्या प्रांत कार्यालयावर सुरू केलेला मुक्काम मोर्चा काढला। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर 9 तासांनी तो मागे घेतला। 15 दिवसांमध्ये कांद्यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे।